अडावद येथील शेतकरी बांधव आक्रमक. अडावद येथील शेतकरी बांधव शेत शिवारातील वारंवार वीज पुरवठा खंडितमुळे त्रस्त झाले असून वेळीचा वीज पुरवठा हा सुरू राहावे. वीज पुरवठा खंडितमुळे पिके जळण्याच्या मार्गस्थ आहेत, असे शेतकरी बांधव बोलत. शेकडो शेतकरी बांधव हे अडावद येथील विद्युत महावितरण केंद्राचे अधिकारी यांना विचारणा करण्यासाठी गेले असता तेथे अधिकारी यांची अनुपस्थित दिसून आली. त्यांचा फोनही बंद येत होता. यावेळी मात्र शेतकरी बांधव आक्रमक बघण्यास मिळाले. आज आपण अडावद सबस्टेशन या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व शेतकरी वर्ग, नेमकं काय तुमच्या समस्या आहेत? आम्ही मंगळूर फिडवरून येणारी जी लाईट आहे ती आमच्या शेताकरता ते 1 महिन्यापासून त्रास देते आणि या त्रासामुळे सगळे शेतकरी हे वैतागलेले आहेत. ते समस्या घेऊन आम्ही ऑफिसला आलो आहेत, पण या ठिकाणी साहेब किंवा वायरमन कोणी या ठिकाणी उपस्थित नाही आहे आमच्या समस्या निराकरण करण्यासाठी. फोन केला तर फोन उचलत नाही. 1 महिन्यापासून त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. साहेब ऑफिसला आल्यावर साहेब आम्हाला या ठिकाणी भेटत नाही आहेत. त्यासाठी आम्ही साहेब इथं ऑफिसला आलो होतो. तुमचं पुढील पाऊल काय असणार आता? आमचं पुढील पाऊल, साहेबांनी जर आमचं निराकरण नाही केलं तर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत. या ठिकाणी आम्ही जवळपास 240 शेतकरी जमलेलो आहेत आणि सगळेजण मिळून आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत जोपर्यंत आमच्या समस्यांचं निराकरण होणार नाही तोपर्यंत. थोडा त्रास होतोय की पिकं आज जळण्याच्या अवस्थेत आलेले, तरी साहेब व त्यांचे कर्मचारी ते फक्त आमची मजा घेतात आणि काही ना काही सांगून फक्त अशा कारणामुळे डीपी सुद्धा जळते आणि जळल्यामुळे आज परत फटका बसतोय आम्हाला. आमच्या आज पीक एवढ्या म्हणजे जळण्याच्या परिस्थितीत आलेलं आहे, याची भरपाई आम्ही साहेबांकडून किंवा MSEB महावितरण यांनी भरून द्यावी हे आम्ही त्यांना विनंतीपूर्वक, किंवा नाही त्यांनी आमची मागणी केली तर आम्ही आमचं वेगळं पाऊल असणार आहे. आणि आमच्या समस्या प्रत्येक वेळी आम्हाला फक्त ते इथं होकार देऊन काढण्याचा प्रयत्न करत असतात, पण योग्य तो आम्हाला समाधान मिळेल असं उत्तर देत नाही. त्यांनी रात्रीची लाईट मध्ये सुद्धा कमतरता केलेली. पहिले 10 तास मिळायची, आता 8 तास मिळते. दिवसातीच्या जी 8 तास होती ती आता 6 तास झाली. 6 तासापेक्षा 1 तास कमी झाली. आम्ही सर्व मान्य करायला तयार आहे, फक्त आम्हाला व्यवस्थित लाईन सुरळीत पाहिजे. आज आमच्यावर बितलेली या गोष्टीची दखल त्यांनी नाही घेतली तर आम्ही वरती आवाज उठवणार आहेत आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न इथला साहेब करत आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला तो काही ना काही दबाव आणून इथून हे करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून सदर आमची विनंती